नेक्स्ट टॉपिक, टू फाइंड सम ऑफ एन टर्म्स ऑफ एपी. एपीच्या एन टर्मची सम कशी फाइंड करायची ते आपल्याला बघायचं आहे. बट त्याआधी टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला एक छोटीशी स्टोरी दिलेली आहे. मॅथमॅटिक्समध्ये स्टोरी का दिलेली आहे, कारण ह्या स्टोरीचा यूज करून तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन ह्या दोघांमध्ये काय फरक आहे आणि हे दोन्ही प्रोग्रेशन कसे वर्क होतात किंवा त्याचं काय ॲप्लिकेशन आहे त्याची आयडिया येणार आहे. स्टोरीचं नाव सुद्धा दिलेलं आहे. स्टोरीचं नाव आहे वाईज टीचर, म्हणजे शहाणा शिक्षक. स्टोरी काय आहे की एक राजा होता. देअर वॉज अ किंग. ओके, त्या राजाला 2 मुलं होते. त्या मुलांची नावं सुद्धा टेक्स्टबुकमध्ये दिले आहे. बट आपण काही बॉदर नाही करणार नाव काय आहे काय नाही. तर आपण काय करूया, कन्सिडर करूया एक मुलं आहे ए आणि एक आहे बी. ठीक आहे, असे 2 मुलं होते. आता या राजाला ह्या दोन्ही मुलांना हॉर्स रायडिंग शिकवायचं होतं. ठीक आहे, हॉर्स रायडिंग शिकवण्यासाठी त्यांनी काय केलं, 2 टीचर अपॉइंट केले. एका टीचरचं नाव आहे तारा आणि दुसऱ्या टीचरचं नाव आहे मीरा. ओके, त्यांनी सांगितलं एका टीचरला सांगितलं तू एकाला शिकव, दुसऱ्या टीचरला सांगितलं तू दुसऱ्याला हॉर्स रायडिंग शिकव. त्यानंतर मग राजाने त्यांना विचारलं की ठीक आहे, तुम्ही तर हॉर्स रायडिंग शिकवणार, मग तुम्हाला मला काहीतरी सॅलरी द्यावी लागेल, पगार किती घेणार तुम्ही, तुमची काय अपेक्षा आहे. तर आता त्यावेळेस ऑफकोर्स करन्सी वगैरे नव्हती, त्यामुळे सगळा काही व्यवहार नाण्यांच्या स्वरूपात व्हायचा, गोल्ड कॉईनच्या स्वरूपात व्हायचा. मग यामध्ये तारा आणि मीरा हे जे 2 टीचर असतात ते एक पर्टिक्युलर पॅटर्नमध्ये आपली सॅलरीची डिमांड टाकतात. सो तारा काय सांगते, इन फर्स्ट मंथ गिव्ह मी 100 कॉईन्स. ती काय सांगते, मला फर्स्ट मंथमध्ये, आता ही जी हॉर्स रायडिंग आहे ना, हे हॉर्स रायडिंग 12 मंथसाठी शिकवायचा प्रोग्राम असतो. ठीक आहे, 1 वर्षाचा प्रोग्राम असतो. 12 मंथ हॉर्स रायडिंग शिकवायची असते. सो तारा काय सांगते, गिव्ह मी 100 गोल्ड कॉईन्स इन फर्स्ट मंथ. फर्स्ट मंथमध्ये मला 100 गोल्ड कॉईन द्या. नेक्स्ट मंथ इन्क्रीज इट बाय 100. नेक्स्ट मंथमध्ये ते 100ने इन्क्रीज करा, म्हणजे 100 + 100 किती होणार, 200. नेक्स्ट मंथमध्ये अगेन 100ने इन्क्रीज करा, म्हणजे ते किती होणार, 300. तर अशा पद्धतीने प्रत्येक मंथला एव्हरी मंथ इन्क्रीज माय गोल्ड कॉईन्स बाय 100 असं सांगते टीचर तारा. त्यानंतर टीचर मीरा काय सांगते, मला एवढे 100 गोल्ड कॉईन नको आहे, मला फर्स्ट मंथमध्ये फक्त 10 गोल्ड कॉईन दे. ठीक आहे, फर्स्ट मंथमध्ये 10 गोल्ड कॉईन दे. नेक्स्ट मंथमध्ये काय करा, हे जे गोल्ड कॉईन आहे ते डबल करा. त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये हे गोल्ड कॉईन डबल करा. सो थोडक्यात ती काय सांगते, डबल गोल्ड कॉईन्स एव्हरी मंथ. ठीक आहे, अशी सॅलरीची ते डिमांड करते. त्यांच्या सॅलरीसुद्धा अप्रूव्ह होता. म्हणजे इथे ताराला कशी सॅलरी मिळणार, फर्स्ट मंथ झाला, फर्स्ट मंथमध्ये 100 कॉईन्स मिळणार. नेक्स्ट मंथमध्ये प्लस 100 होणार, 100ने वाढणार. नेक्स्ट मंथमध्ये 100ने वाढणार. मीरासाठी काय होणार, फर्स्ट मंथ 10 गोल्ड कॉईनने तिने सुरुवात केली, नेक्स्ट मंथमध्ये 20 होणार, नेक्स्ट मंथमध्ये 40 होणार, कारण तिची डिमांड काय असते की गोल्ड कॉईन प्रत्येक महिन्याला डबल झाले पाहिजे. मग आता त्यानंतर हे जे 2 भाऊ बहीण असतात तर यांचं डिस्कशन होतं. तर त्यामध्ये ए जो आहे, आपण असं कन्सिडर करूया, एची टीचर आहे तारा आणि बीची टीचर आहे मीरा. ठीक आहे, तर ए बीला काय म्हणतो की ना, माझी टीचर खूप स्मार्ट आहे, माझी टीचर खूप वाईस आहे, कारण बघ तिने सुरुवातच 100 गोल्ड कॉईनपासून केलेली आहे, प्रत्येक महिन्याला 100 गोल्ड कॉईन वाढत आहे. ओके, तर बी जी आहे थोडंफार नॉलेज असतं APGPचं असं आपण कन्सिडर करूया. बी बोलते नाही बाबा, माझीच टीचर वाईस आहे, माझीच टीचर हुशार आहे. मग ए म्हणतो तू असं कसं काय बोलू शकते, इथे उघड डोळ्याने दिसतं आपल्याला 100 कॉईन्स आहे, 200 कॉईन्स आहे, 300 कॉईन्स आहे, हिचे फक्त 10, 20, 40 अशा पॅटर्नमध्ये वाढत आहे. तर ती सांगते की ठीक आहे, आपण एक काम करूया, 12 मंथ्स आहे ना, त्या 12 मंथ्सपैकी आपण पहिला 9 मंथची सॅलरी कशी मिळणार ते चेक करूया. सो ताराची सॅलरी आणि मीराची सॅलरी ते दोघं कम्पेअर करतात. ओके, आता या स्टोरीवरून काय कन्क्लुजन काढायचं आहे ते तुम्हीच डिसाईड करणार. सो मंथ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 मंथपर्यंतची सॅलरी आपण कन्सिडर करूया. सो तारा बोलली 100 गोल्ड कॉईन पाहिजे, प्रत्येक महिन्याला 100ने वाढवा. 300, 400, 500, 600, 700, 800, 900. ओके, 9 मंथपर्यंत तिची सॅलरी किती होणार आहे, 900. आता मीराचा विचार केला, मीरा काय म्हणते, 10 कॉईन द्या फर्स्ट मंथला, नेक्स्ट मंथला डबल करा, नेक्स्ट मंथला डबल करा. 80, 160, 320, 640, 640 इंटू 2, 1280, 2560. आता हा टेबल बघून ए शॉक होतो. ए म्हणतो अरे
हे असं कसं काय झालं? जर मी 9th मंथचा विचार केला तर माझ्या टीचरला फक्त 900 गोल्ड कॉईन मिळत आहे आणि तुझ्या टीचरला मिळत आहे 2560 गोल्ड कॉईन. हे असं कसं झालेलं आहे? म्हणजे सुरुवातीला दिसताना तर बघा पॅटर्न कसं दिसतं, 10 गोल्ड कॉईनपासून सुरुवात केलेली आहे, इथे 100 गोल्ड कॉईन आहे, त्यामुळे आपल्याला ऑब्व्हियस वाटतं की इथे जास्त या केसमध्ये म्हणजे ह्या टीचरला जास्त सॅलरी मिळणार आहे. बट ॲक्च्युअलमध्ये तसं होत नाही. हे कशामुळे होतं? कारण यामध्ये ताराचं हे जर तुम्ही पॅटर्न बघितला, हा जो नंबर बघितला, दिस इज इन AP राईट अँड दिस इज इन GP करेक्ट. AP मध्ये काय? कारण नंबर जर तुम्ही बघितले प्रत्येक ठिकाणी 100ने इन्क्रीज होतोय, म्हणजे 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्समध्ये कॉन्स्टंट डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स आहे 100चा. इथे सुद्धा 100चा डिफरन्स आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं इथे काय होतं आहे, या दोघांमध्ये जर आपण रेशो घेतला, रेशो किती असणार? 20/10 2, 40/22, डबल करतोय ना आपण, त्यामुळे रेशो असणार आहे 2, 80/42. तर यामध्ये आहे रेशो कॉन्स्टंट आणि यामध्ये आहे कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट. सो यावरून कन्क्लुजन काय काढायचं होतं? कन्क्लुजन हे होतं की AP मध्ये जी ग्रोथ असते किंवा जो नंबर्स इन्क्रीज होण्याचा जो रेट असतो तो कमी असतो, GP मध्ये हा रेट जास्त असतो. कारण ऑब्व्हियस आहे बघा, यामध्ये GP मध्ये काय होतं की पटीमध्ये नंबर्स वाढत आहे, बरोबर. GP जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये आपण म्हणतो की रेशो असतो, रेशो जो असतो रेशो सारखा असतो, म्हणजेच काय पटीमध्ये नंबर वाढत असतो. आणि इथे काय असते, इथे फक्त एक फिक्स अमाऊंटने नंबर वाढत असतो, त्यामुळे GP मध्ये रेट जो असतो, रेट ग्रोथ होण्याचा रेट जो असतो तो जास्त असतो, AP मध्ये तो रेट कमी असतो. आता इथे जर तुम्ही बघितलं हा जो रेशो आहे 20/10 दॅट इज 2 विच इज ग्रेटर दॅन 1, ग्रेटर दॅन 1 आहे, त्यामुळे या ठिकाणी सॅलरी जास्त मिळालेली आहे. मग इथे आपण कन्क्लुजन काय काढू शकतो? जॉमेट्रिक प्रोग्रेशन फास्टर रेटनी ग्रो होतं दॅन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ठीक आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन ग्रोज फास्टर दॅन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता इथे रेशो 1 पेक्षा मोठा होता, हा जो रेशो 1 पेक्षा कमी असता, म्हणजे काय, सपोज तिने असं सांगितलं असतं की सपोज माझी सॅलरी जी आहे ती 1000 कॉईनने सुरुवात करा आणि प्रत्येक महिन्याला माझी सॅलरी हाफनी कमी करा. ठीक आहे, म्हणजे हे होणार 500, त्यानंतर 250, त्यानंतर 125 अशा पॅटर्नमध्ये. ह्या केसमध्ये रेशो काय राहिला असता? 500/1000 म्हणजे राहिला असता हाफ. मग ह्या केसमध्ये ग्रोथ कशी झाली असेल ते तुम्हाला चेकआउट करायचं आहे. ठीक आहे, समजलं. सो थोडक्यात ह्या स्टोरीचा अर्थ काय होता किंवा ह्या स्टोरीवरून आपण काय कन्क्लूड करू शकतो? तारा आणि मीरा याच्यामध्ये वाईस टीचर कोण आहे? मीरा इज वाईस टीचर. मीरा इज वाईस टीचर का? कारण त्यांनी जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा पॅटर्न फॉलो केलेला आहे. ठीक आहे, बस एवढी स्टोरी होती कन्क्लूड करण्यासाठी. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये कोणतं प्रोग्रेशन फास्टर रेटनी ग्रो होतं ते डिसाईड करण्यासाठी. यामध्ये सुद्धा हे फास्टर रेटनी ग्रो होत आहे प्रोव्हाइडेड हा जो रेशो आहे, रेशो आपण आरने दाखवतो, दॅट R इज ग्रेटर दॅन 1. नेक्स्ट टॉपिक, सम ऑफ एन टर्म्स ऑफ AP. AP मध्ये किंवा अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये एन टर्म्स असेल त्याची सम कशी फाइंड करायची ते आपल्याला बघायचं आहे. त्याचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. सम ऑफ एन टर्म्स आपण डिनोट करतो SN अशा पद्धतीने, कॅपिटल S आणि स्मॉल n. S स्टँड्स फॉर सम. तर SNचा फॉर्म्युला आपल्याला थोडक्यात डिराईव्ह करायचा आहे. बट हा फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी परत आपल्याला एक स्टोरी दिलेली आहे. स्टोरी आहे, स्टोरीचं नाव दिलेलं आहे क्विक ॲडिशन. बट ही काही काल्पनिक स्टोरी नाही आहे, खरी घडलेली घटना आहे. ओके, स्टोरी काय आहे? जर्मनी, 300 वर्षापूर्वीची स्टोरी आहे. जर्मनीमध्ये एक स्कूल होती. ओके, त्या स्कूलमध्ये एक टीचर होता, त्यांचं नाव होतं ब्युटनेर. ओके, तर ती स्कूल अशी होती की त्याच्यामध्ये हा एकमेव टीचर होता. या टीचरला हेल्प करण्यासाठी एक असिस्टंट होता, त्याचं नाव होतं जोआन मार्टिन ब्रोटेस. ठीक आहे, एक टीचर एक असिस्टंट टीचर, ते दोघं मिळून किंवा हा टीचर त्याचा असिस्टंट, ते दोघं मिळून ते शाळा सांभाळायचे. तर हा जो ब्युटनर होता हा खूप स्ट्रिक्ट टीचर होता. एकदा त्याला काहीतरी अर्जंट काम असं, खूप इम्पॉर्टंट वर्क असतं आणि त्याच्यासाठी त्याला शांतता पाहिजे असते वर्गामध्ये, जेणेकरून तो त्याच्या कामावरती कॉन्सन्ट्रेट करू शकेल. मग आता शांतता पाहिजे म्हणजे मुलांना कुठेतरी बिझी ठेवलं पाहिजे. मग मुलांना बिझी कसं ठेवणार? म्हणून तर हा टीचर काय करतो, त्यांना एक टास्क देतो, त्यांना एक काम सांगतो. त्यांना सांगतो की तुम्ही काय करा, तुमची पाटी घ्या आणि पाटीवरती 1 2 3 4 अशा पद्धतीने टिल 100 या सगळ्या नंबरची किती सम येते ती सम फाइंड आउट करा. ठीक आहे, 1 to 100 या नंबरची सम किती येते ती सम तुम्ही फाइंड आउट करा. त्याला असं वाटतं की आता मी हे टास्क दिलं, आता मी माझं काम करेन, म्हणजे मुलं इथे बिझी राहतील, त्यामुळे मला शांतता मिळेल, माझं काम करू शकेल. बट त्याने हे टास्क दिलं आणि तो त्याच्या कामाला बसतो. तेवढ्यात एक मुलगा पुढे येतो. त्या मुलाचं नाव असतं कार्ल गॉस. ठीक आहे, हा एक स्टुडंट असतो.
तर तो बोलतो की माझं सोल्युशन झालेलं आहे. मग ह्या टीचरला वाटतं असं कसं पॉसिबल आहे, एवढा क्विकली सोल्युशन कसं होऊ शकतो. मग तो बोलतो सांग मला सम किती आले. तर तो सांगतो याची सम आली 5050. ठीक आहे. मग आता हा टीचर तर शॉक होतो की कशी काय एवढ्या क्विकली एवढ्या नंबरची सम कशी होऊ शकतो. मग तो विचारतो सांग मला तू कसं सॉल्व्ह केलं. मग त्यावेळेस तो सांगतो त्याने ही ॲडिशन कशी केली, त्याने सम कशी फाइंड केली. सम कसली फाइंड करायची होती, या नंबर्सची 1 2 3 4 5 6 7 8 till 100. ठीक आहे. सम त्यांनी कशी फाइंड केली, फर्स्ट ऑफ ऑल सगळे नंबर असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिले. त्यानंतर सेम नंबर त्याने डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहिले. म्हणजे नंबर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये म्हणजे 100 प्लस 99 प्लस 98 प्लस डॅश 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 लास्ट नंबर असणार आहे 1. ओके. अशा पद्धतीने त्याने ती सम लिहिली. तर त्यानंतर त्यांनी काय केलं, हे जे दोन इथे त्याला जे सिक्वेन्स त्यांनी लिहिलेले आहे किंवा ह्या ज्या दोन सिरीज लिहिलेल्या आहे त्याची त्यांनी ॲडिशन केली. ओके. आपण असं बोलूया दिस इज इक्वल टू एस, याला आपण एस बोलू. सेमच नंबर्स आपण लिहिलेले आहे, सेमच सिरीज लिहिलेले आहे, त्यामुळे ही सुद्धा काय असणार आहे, एसच असणार आहे. ज्यावेळेस या दोघांची ॲडिशन केली त्यावेळेस ती मिळणार आहे 2s. 2s इज इक्वल टू काय असणार आहे, ॲडिशन त्यांनी कशी केली, 1 + 100 2 + 99 3 + 98 मधले सगळे नंबर लास्ट नंबर असणार आहे 100 + 1. इथे जर तुम्ही पॅटर्न बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ही सम येते 101, दिस सम इज 101, नेक्स्ट सम इज 101 प्लस डॅश 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 लास्ट सम येते 101. म्हणजे इथे जिथे डॅश डॅश लिहिलेलं आहे त्या सगळ्या ठिकाणी किती सम मिळते, त्या सगळ्या ठिकाणी ज्या नंबरचे ॲडिशन पेअरमध्ये होते त्याची सम येणार आहे 101. सो दॅट इज इक्वल टू 2s. आता हे 101 किती असणार आहे, हे 1 to 100 असे नंबर्स आहेत, तर अशा टोटल 100 पेअर्स असणार आहे. म्हणजे असे 101 किती असणार आहे, 1 2 3 4 5 6 till 100. म्हणजे काउंट किती असणार आहे 100. सो 2s इज इक्वल टू 100 मल्टिप्लाइड बाय 101, s इज इक्वल टू 100 मल्टिप्लाइड बाय 101/2. आणि त्यामुळे सम म्हणजे s आपल्याला s फाइंड करायची या सगळ्या नंबरची सम किंवा ह्या सगळ्या नंबरची सम. सो s इज इक्वल टू 50 × 101. 50 × 101 किती असणार आहे, 101 × 5 is 505 आणि त्याच्या पुढे एक 0, त्यामुळे सम आली 5050. तर अशा पद्धतीने ह्या टेक्निकचा यूज करून इथे त्यांनी सम फाइंड आउट केलेली आहे. तर ही स्टोरी का डिस्कस केली, दिस इज बॉटल. आपण ही स्टोरी का डिस्कस केली, कारण याच पद्धतीचं किंवा ह्याच पॅटर्नचा यूज आपल्याला करायचा आहे सम ऑफ एन टर्म्स फाइंड करण्यासाठी. सो ही जी मेथड आहे ही मेथड कोणी दिली, त्या मॅथमॅटिशियनचं नाव आहे कार्ल गॉस. ओके. कार्ल गॉसच्या ह्या मेथडचा यूज करून आपल्याला सम ऑफ एन टर्म्स ऑफ एपी फाइंड आउट करायचे आहे. समजली पद्धत, समजले काय केलेलं आहे ते. ओके. आता सम ऑफ एन टर्म्स ऑफ एपी कशी फाइंड करायचे ते आपण बघूया. अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपण कन्सिडर करतोय. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असणारे टर्म्स कोणते असणार आहेत, फर्स्ट टर्म आपण कन्सिडर करतो ए, नेक्स्ट टर्म असते a + d, नेक्स्ट टर्म a + 2d, लास्ट टर्म काय असणार आहे a + n - 1 × d. इथे ही टर्म नेहमी n - 1 असते, tn इज इक्वल टू a + n - 1. फर्स्ट टर्म आहे ही हे बघा ही दिस इज फर्स्ट टर्म 0d, सेकंड टर्म 1d, थर्ड टर्म 2d. म्हणजे जेवढी टर्म आहे त्यापेक्षा इथला जो नंबर आहे तो एकनी कमी पाहिजे म्हणून n - 1 × d. आता याच्या आधीची इमिडिएट टर्म काय असणार आहे, a + n - 1d च्या आधीची टर्म काय असणार, a + n - 2 × d. करेक्ट. n - 1 n - 2 n - 3 n - 4 अशा पद्धतीने ही टर्म असणार आहे. आपल्याला काय करायचं, आपल्याला सम ऑफ एन टर्म्स ऑफ एपी फाइंड करायचं. म्हणजे एपीमध्ये एवढ्या सगळ्या ज्या टर्म्स असतील त्या सगळ्या टर्म्सची ॲडिशन काय असणार, त्याची सम काय असणार, ती सम आपल्याला फाइंड करायची आहे. मग सम आपण डिनोट करूया एस एन ने, इज इक्वल टू a + a + d प्लस डॅश 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 a + n - 2 × d प्लस a + n - 1 × d. सम ऑफ ऑल टर्म्स ऑफ एपी किंवा एपीमध्ये ज्या टर्म्स आहेत त्या सगळ्या टर्मची ॲडिशन. आता आपण इथे यूज करत आहोत, गॉसने जी मेथड यूज केली किंवा जी टेक्निक यूज केली त्याच टेक्निकचा आपण इथे यूज करणार आहोत. त्यामुळे आपण काय करणार, ही जी सिरीज आहे या सिरीजला आपण जर याला आपण असेंडिंग ऑर्डर कन्सिडर केली तर या सिरीजला आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहितो. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे लास्ट टर्म आपण लिहिणार पहिले a + n - 1 × d प्लस a + n - 2 × d प्लस डॅश 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 a + d प्लस a. सेम सिरीज आहे, सेम सिरीज आपण फक्त रिव्हर्स ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे एस एन चेंज होणार आहे का, एस एन तसंच राहणार आहे. त्यामुळे या सिरीजला सुद्धा आपण एस एन बोलू शकतो.
ओके. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, आपल्याला ह्या दोघांचीही ॲडिशन करायची आहे. 1 + 2. 1 + 2 जर आपण केलं, दिस इम्प्लाइज लेफ्ट साईडला काय असणार आहे, SN + SN म्हणजे ट्वाईस SN, आणि राईट साईडला काय असणार आहे, ॲडिशन. आता आपण कशी करणार, ॲडिशन आपण करणार ह्या दोन टर्म्सची, नेक्स्ट ह्या दोन टर्म्सची, त्यानंतर ह्या दोन टर्म्सची, ह्या दोन टर्मची, आणि ह्याच लॉजिकने इथे मध्ये जे काही टर्म्स असणार त्या प्रत्येक टर्मचे ॲडिशन होणार आहे. सो ही ॲडिशन काय असणार आहे, A + A + n-1 × D, ठीक आहे, प्लस A + D, A + n-2 × D, प्लस डॅश 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 A + n-2 × D प्लस A + D प्लस A + n-1 × D प्लस A. ओके. आता ॲडिशन आपण यांची करतोय, या दोन टर्म आणि प्रत्येकी दोन टर्म. ॲडिशन कशी असणार आहे, इथे जर तुम्ही बघितलं A + A 2A प्लस n-1 × D, दिस इज फर्स्ट ब्रॅकेट, प्लस सेकंड ब्रॅकेटसाठी A + A 2A प्लस, आता डीच्या टर्मची ॲडिशन आपल्याला करायची. टर्म आहे D आणि n-2 × D, या दोघांमधून जर मी D कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये असणार आहे 1 + n-2, म्हणजे इथे आपल्याला काय मिळतं आहे, n-1 × D. ओके. नाव नेक्स्ट डॅश डॅश डॅश, पुढची टर्म काय आहे, A + A 2A. अगेन इथे जर मी D कॉमन घेतला, D इनसाइड ब्रॅकेट 1 + n-2, म्हणजे ह्याच पॅटर्नमध्ये, त्यामुळे आपल्याला मिळणार D इनसाइड ब्रॅकेट n-1, आणि लास्ट टर्म असणार आहे A + A 2A प्लस n-1 × D. ओके. आता इथे जर तुम्ही बघितलं प्रत्येक ब्रॅकेटमध्ये आपल्याला सारखेच टर्म मिळते, 2A + n-1 × D, 2A + n-1 × D. तर याला आपण असं लिहू शकतो बघा, ज्यावेळेस आपल्याकडे असे नंबर असते, सपोज 3 + 3 + 3 + 3, 5 टाइम्स 3 असते, तर आपण हे असं कसं लिहितो, 3 × 5, कारण हा नंबर 5 टाइम्स आलेला आहे. त्याच पद्धतीने सेम ब्रॅकेट आहे, सेम ब्रॅकेट आपल्याला मिळते, तर याला आपण कसं लिहू शकतो, टर्म कोणती आहे, 2A + n-1 × D, किती टाइम्स आहे, इथे आपण n टर्म्स कन्सिडर करतोय, A + n-1 × D, ही लास्ट टर्म आहे, म्हणजे अशा टोटल n टर्म्स आहे. n टर्म्स इथे आहे, n टर्म्स इथे आहे, त्या n टर्म्सचे ॲडिशन होते, म्हणजे टोटल टर्म्स किती आहे, n टर्म्स आहे, त्यामुळे इथे आपण लिहिणार × n का केलं, कारण बघा 3 + 3 + 3 + 3 5 टाइम्स असेल, तर आपण लिहितो 3 × 5. त्याच पद्धतीने ही टर्म आहे, ही टर्म किती टाइम्स आहे, n टाइम्स आहे, म्हणून त्याला आपण n ने मल्टिप्लाय करणार आहोत. सो ट्वाईस SN = दिस. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला SN पाहिजे, सम ऑफ n टर्म्स, त्यामुळे आपण काय करूया, आपल्याला 2 कॅन्सल करायचा आहे, त्यासाठी आपण काय करू, इथून 2 कॉमन काढूया या ब्रॅकेटमधून. ओके. n ॲज इट इज 2 कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये काय राहणार, फर्स्ट टर्ममधून 2 कॉमन काढला, आतमध्ये राहणार A. इथे 2 ची टर्म नव्हती, त्यामुळे आपल्याला इथे ॲडजस्ट करण्यासाठी 2 ने इथे डिवाइड करावं लागणार आहे. फाईन. नाव 2 आणि 2 इथे कॅन्सल होणार, अँड देअरफॉर वी कॅन राईट SN = n इनसाइड ब्रॅकेट A + n-1 × D/2. दिस इज फॉर्म्युला फॉर SN. याला अजून आपण थोडंसं सिम्प्लिफाय करू, जेणेकरून आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवणं इझी जाईल. सिम्प्लिफाय आपण काय करूया, हा जो 2 आहे ना, हा इथे डिनॉमिनेटर आपण कॉमन करू. सो दिस विल बी 2A + n-1 × D /2. हा 2 आपण बाहेर घेऊ शकतो, n/2 इनसाइड ब्रॅकेट 2A + n-1 × D. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, सम ऑफ n टर्म्स ऑफ AP. ओके. सम ऑफ n टर्म्स ऑफ AP इज n/2 इनसाइड ब्रॅकेट 2A + n-1 × D. याचा अर्थ काय, सपोज तुमच्याकडे एक, जशी आता आपण नॅचरल नंबरची ॲडिशन बघितली, 1 to 100, 1 to 100 हे काय AP आहे, AP टर्म्स आहे 1 2 3 4 5 6 till 100, त्याची सम आहे, म्हणजे सम ऑफ n टर्म्स ऑफ AP. आता आपण लगेच हा फॉर्म्युला इथे व्हेरीफाय करूया. सपोज आपल्याला फाइंड करायचं आहे सम ऑफ नंबर्स फ्रॉम 1 to 100. दिस इज AP आहे. फर्स्ट टर्म काय आहे 1, कॉमन डिफरन्स काय आहे 1, 1 2 3 4 कॉमन डिफरन्स आहे 1. आपल्याला फाइंड करायचे या टर्म्सची सम SN = फॉर्म्युला आहे n/2 इनसाइड ब्रॅकेट 2A + n-1 × D. किती टर्म्स आहे, 1 to 100 म्हणजे टर्म्स किती आहे, n ची व्हॅल्यू किती आहे, n = 100. आता बघूया सम काय येते, 100/2
multiplied by 2 into 1 plus 100 minus 1 99, 99 into d, d is 1. So 100 by 2 50 multiplied by 2 plus 99. So 50 multiplied by 101 म्हणजे 5050. सेम सम आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे बघा किती टास्क इझी झालेला. जर तुम्हाला असे विचारलं की सम ऑफ टर्म्स फ्रॉम 1 to 10,000, 10,000 जरी विचारलं तुम्हाला काय करायचं, फक्त या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची, त्यातून तुम्हाला सम मिळणार आहे. ओके, हा त्यामुळे कॅल्क्युलेशन एवढं जास्त इझी होतं फॉर AP. तर आपण दोन फॉर्म्युला आत्तापर्यंत बघितले. एक फॉर्म्युला आहे SN इज इक्वल टू n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. एस आहे म्हणजे सम ऑफ n टर्म्स. त्यानंतर आपण अजून एक फॉर्म्युला बघितला nth टर्म म्हणजे n नंबरची टर्म कोणती आहे ती फाइंड करायची असेल त्याचा फॉर्म्युला आहे a प्लस n मायनस 1 इंटू डी. ओके, आता यामध्ये जर तुम्ही बघितला n मायनस 1 इंटू डी, n मायनस 1 इंटू डी आहे, इथे a आहे, इथे 2a आहे आणि ॲडिशनली ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करते n/2 ने. हा फॉर्म्युला आपण थोडासा रिअरेंज करून बघूया SNचा फॉर्म्युला. सो SN इज इक्वल टू n/2. 2a जो आहे 2aला मी a प्लस a लिहू शकते. सो a प्लस n मायनस 1 इंटू डी. याला फक्त मी काय केलं a प्लस a लिहिले. आता इथे जर तुम्ही बघितलं n/2 टर्म a ॲज इट इज. व्हॉट इज दिस? हे काय आहे? a प्लस n मायनस 1 इंटू डी काय आहे? tn आपण इथे काय कन्सिडर करतोय? सिरीज जी आहे ती T1 T2 T3 अप टू tn आहे. म्हणजे tn काय झाली? लास्ट टर्म झाली. आणि a म्हणजे आपल्याला माहिती आहे a काय असते? फर्स्ट टर्म असते. त्यामुळे SNचा फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. ओके, हा सुद्धा एक फॉर्म्युला आहे. समजलाच? तर आपल्याला फॉर्म्युला कोणतं लक्षात ठेवायचं आहे? SN इक्वल टू n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. त्यानंतर n टर्मचा फॉर्म्युला आणि हाच फॉर्म्युला मॉडिफाय करून आपण असं लिहू शकतो n/2 इनसाइड ब्रॅकेट सम ऑफ फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म. तर कधी कधी अशी सिरीज तुम्हाला दिलेली असते की सपोज फर्स्ट टर्म आहे 2. ओके, फर्स्ट टर्म आहे 2 आणि लास्ट टर्म दिलेले आहे सपोज 440. जसं एक रँडम कन्सिडर करते मी सिक्वेन्स AP. एक टर्म आहे, फर्स्ट टर्म आहे 2, लास्ट टर्म आहे 440 आणि असं सांगितलं की सपोज इथे नंबर ऑफ टर्म्स आहे 20, टोटल टर्म्स आहे 20. मग ह्या AP सम ऑफ n टर्म्स फाइंड करा. म्हणजे या 20 टर्म्स कोणत्या असणार आहे याची सम फाइंड करा. मग ह्या केसमध्ये आपण काय करू शकतो? आपण हा फॉर्म्युला डायरेक्टली यूज करू शकतो. SN इक्वल टू n/2 20 टर्म्स आहे. सो 20/2 10 मल्टिप्लाइड बाय फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. ह्या दोन टर्मची ॲडिशन करायची आणि बस त्या दोघांचा प्रॉडक्ट घ्यायचा. त्याच्यावर आपल्याला SN मिळणार आहे. ओके, समजलं? SN परत एकदा सांगते, लक्षात घ्या. SN इज इक्वल टू n/2. इथे बाय 2 आहे नेहमी n/2. त्यानंतर त्याला मल्टिप्लाय करते एक ब्रॅकेटमध्ये काय असतं? 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. इथे 2 घेणं इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा 2चा विसर पडतो. 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. यालाच आपण असं लिहू शकतो दॅट इज इक्वल टू n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म का आली? कारण a प्लस n मायनस 1 इंटू डी. a असते फर्स्ट टर्म आणि a प्लस n मायनस 1 डी, a प्लस n मायनस 1 इंटू डी असते n टर्म दॅट इज लास्ट टर्म. त्यामुळे हा एक फॉर्म्युला झाला. आणि tnचा फॉर्म्युला आपण बघितला a प्लस n मायनस 1 इंटू डी. या व्यतिरिक्त APच्या टर्म्स कशा असतात? a प्लस डी, a प्लस 2d. या पॅटर्नमध्ये APच्या टर्म्स असतात. सम ऑफ n टर्म्स ऑफ AP कशी कॅल्क्युलेट करायची त्यासाठी हे दोन फॉर्म्युले आपण बघितले. आता यावर आधारित काही क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. हे क्वेश्चन्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल म्हणून दिलेले आहे. तर प्रॅक्टिससाठी आपण हे क्वेश्चन्स परत एकदा इथे सॉल्व्ह करणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन इज फाइंड सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर. सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स आहे. नॅचरल नंबर्स म्हणजे कोणते नंबर? नंबर स्टार्टिंग फ्रॉम 1 2 3 4 जे आपण काउंटिंगसाठी यूज करतो दोज आर नॅचरल नंबर्स. तर ही जी सगळी हा जो सगळा सिक्वेन्स असतो याला आपण बोलतो सिक्वेन्स ऑफ नॅचरल नंबर. तर आपल्याला ह्या नॅचरल नंबरची सम फाइंड आउट करायची आहे. सम ऑफ फर्स्ट n टर्म्स सम फाइंड करायची आहे. नॅचरल नंबर्स आहे. या दोन सक्सेसिव्ह टर्ममध्ये डिफरन्स आहे 1. दॅट मीन्स दिस इज AP आहे कारण दोन टर्म्समध्ये कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट येतो. दिस इज AP. आता ह्या APसाठी आपल्याला सम फाइंड करायचे म्हणजे आपला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे सम ऑफ n टर्म्स ऑफ AP. सो नॅचरल नंबर्स वन 2 3 4 5 आपल्याला सांगितलं आहे फर्स्ट n नॅचरल नंबर. म्हणजे आपल्याला हा सिक्वेन्स कुठपर्यंत कन्सिडर करायचा आहे? टिल टर्म n. ओके, फर्स्ट n नॅचरल नंबर याची आपल्याला सम फाइंड करायची आहे.
सो एस एनचं फॉर्म्युला काय आहे, एस एन इज इक्वल टू, आता बघा आपल्याकडे हे दोन फॉर्म्युला आहे. फर्स्ट फॉर्म्युला n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a + n-1 इंटू डी. या फॉर्म्युलावरूनच हा सेकंड फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. एस एन इज इक्वल टू n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. यामधला कोणता एक फॉर्म्युला तुम्ही इथे यूज करू शकता, कारण या सिक्वेन्ससाठी तुम्हाला फर्स्ट टर्म माहिती आहे, लास्ट टर्म सुद्धा माहिती आहे. त्यामुळे ह्या व्हॅल्यू इथे पुट करून तुम्ही एस एनची व्हॅल्यू फाइंड करू शकता, किंवा या फॉर्म्युलासाठी सुद्धा जी रिक्वायरमेंट आहे किंवा ज्या ज्या क्वांटिटी आपल्याला पाहिजे त्या सगळ्या क्वांटिटी इथे मेन्शन केलेल्या आहे. त्यामुळे कोणता एक फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. सपोज आपण हा फॉर्म्युला यूज केला, सेकंड फॉर्म्युला यूज केला, एस एन इज इक्वल टू n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. n/2 फर्स्ट टर्मला आपण बोलू T1, लास्ट टर्मला बोलू आपण Tn. ओके, इथे लिहू शकतो आपण T1 इज इक्वल टू 1, फर्स्ट टर्म इज 1 आणि nth टर्म आहे n. फाईन. सो एस एन इज इक्वल टू n/2 इनसाइड ब्रॅकेट 1 प्लस n, that is equal to n inside bracket n plus 1/2. So this is formula sum of n numbers, sum of first n natural numbers is n into n plus 1/2. हा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. बऱ्याचदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तुम्हाला असं विचारता की सपोज फर्स्ट नॅचरल नंबर 1 to 200 याची सम किती असणार आहे ते कॅल्क्युलेट करा. मग त्यावेळेस तुम्ही डिरेक्टली हा फॉर्म्युला यूज करू शकता n into n plus 1/2 फॉर फर्स्ट n नॅचरल नंबर्स. त्यामुळे ते nची व्हॅल्यू 200 असेल, 300 असेल, कोणता जरी नंबर असेल तरी तुम्ही या फॉर्म्युलाच यूज करून सम फाइंड आउट करू शकता. एस एन इज इक्वल टू n इनसाइड ब्रॅकेट n plus 1/2. आता हाच क्वेश्चन आपण या सेकंड फॉर्म्युलाने सुद्धा सॉल्व करूया. इथे a काय आहे, a इज इक्वल टू 1. d काय आहे, d इज 2 - 1 दॅट इज इक्वल टू 1. कॉन्स्टंट डिफरन्स. सो एस एन इज इक्वल टू टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहे, n. सो n ॲज इट इज n/2 inside bracket 2a plus n-1 into d. n/2 2 plus n-1 n/2 n plus 1 म्हणजे n into n plus 1/2. सो हा झाला फॉर्म्युला फॉर फाइंडिंग सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. एस एन इज इक्वल टू n इनसाइड ब्रॅकेट n plus 1/2. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात असू द्या, किंवा इवन हा फॉर्म्युला जरी लक्षात नसेल तुम्हाला एस एनचा एपीचा फॉर्म्युला माहिती असेल तरी त्याच्यावरून तुम्ही हा फॉर्म्युला इझिली डिराईव्ह करू शकता. ते सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर. आता आपण फर्स्ट केसमध्ये आपण काय चेक केलं की नॅचरल नंबरचे n नॅचरल नंबरचे सम काय असते. आता आपल्याला n इव्हन नॅचरल नंबरचे सम काय असणार ते फाइंड आउट करायचं आहे. सो इव्हन नॅचरल नंबर आहे त्यामुळे आपण सिक्वेन्स कसा कन्सिडर करू शकतो. इव्हन नंबर आहे, 2 पासून स्टार्ट होणार, 2 4 6 8 10 डॅश डॅश डॅश. इव्हन आहे म्हणजे 2च्या मल्टिपलमध्ये असणार आहे. 2च्या मल्टिपलमध्ये म्हणजे लास्ट टर्म असणार आहे 2n. ओके, मल्टिपल ऑफ 2. आता याची सम फाइंड करायची. यामधला आपण कोणता एक फॉर्म्युला यूज करू शकतो. सेकंड फॉर्म्युला आपण सगळ्यात आधी यूज करूया. एस एन इज इक्वल टू n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. सो n/2 फर्स्ट टर्म ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि लास्ट टर्म T1 इज इक्वल टू a इज इक्वल टू 2 आणि लास्ट टर्म म्हणजे Tn ची व्हॅल्यू किती आहे 2n. ओके, त्यामुळे याची सम किती असणार आहे 2 + 2n. n/2 इंटू यामधून आपण 2 कॉमन घेऊ शकतो इनसाइड ब्रॅकेट 1 + n. सो दॅट इज इक्वल टू n इनसाइड ब्रॅकेट n + 1. म्हणजे सम ऑफ फर्स्ट n इव्हन नॅचरल नंबर इज n into n plus 1. हा सुद्धा एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. हा स्टँडर्ड फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर सेकंड मेथड आपण यूज करू शकतो. याने एस एन इज इक्वल टू n/2 इंटू 2a, a इज 2 म्हणजे 2 into 2 प्लस n-1 इंटू डी. इथे डी किती असणार आहे, इव्हन नॅचरल नंबर आहे म्हणजे डी किती असणार आहे, 2 सक्सेसिव्ह टर्ममध्ये असणारा डिफरन्स किंवा 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्ममध्ये असणारा डिफरन्स म्हणजे 6 - 4 4 - 2 8 - 6. सो दॅट डिफरन्स इज 2. डी इज इक्वल टू 2 n-1 इंटू डी 2. ओके, n/2 4 प्लस 2n - 2 n/2 2 + 2n. 2 जर मी कॉमन घेतला तर इथे काय असणार आहे 2 इनसाइड ब्रॅकेट n + 1. 2 आणि 2 कॅन्सल होणार. सो दॅट इज इक्वल टू n into n + 1. या मेथडने सुद्धा आपण व्हेरीफाय केलेलं आहे. किंवा या व्यतिरिक्त अजून एक मेथड आहे. एस एन इज इक्वल टू 2 + 4 + 6 + 8 + डॅश डॅश 2n. आपल्याला सम फाइंड करायचे आहे. या सगळ्या टर्म्सचे सम फाइंड करायचे, त्यामुळे या टर्म्स आपण अशा लिहू शकतो. यामधून आपण 2 कॉमन घेऊ शकतो. 1 + 2 + 3 + 4 + डॅश डॅश n. ओके, समजते. टर्म्सचे सम त्यामधून आपण 2 कॉमन घेतला
आता व्हॉट इज दिस 2 इंटू दिस इज सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर्स. सम ऑफ फर्स्ट एन नॅचरल नंबर त्याचा फॉर्म्युला आपण आत्ताच डिराईव्ह केलेला. दॅट फॉर्म्युला इज एन इंटू एन प्लस 1/2. 2 आणि 2 कॅन्सल होणार. सो इथे फॉर्म्युला आहे ना एन इंटू एन प्लस 1. ठीक आहे. फर्स्ट फॉर्म्युला आपण बघितला. इवन नॅचरल नंबर्स फक्त नॅचरल नंबर्स जर असतील एन नॅचरल नंबर्स असतील त्याची सम आपण कशी फाइंड करतो एन इंटू एन प्लस 1/2. जर इवन नॅचरल नंबर्स असतील तर त्याची सम आपण फाइंड करतो एन इनसाइड ब्रॅकेट एन प्लस 1. आणि त्यानंतर आता ऑडसाठी आपल्याला फाइंड करायची की फर्स्ट एन ऑड नॅचरल नंबर्स जर असतील त्याची सम काय असणार आहे. दिस इज थर्ड क्वेश्चन. आता बघा तुम्हाला हे फॉर्म्युले जे आहे हे फॉर्म्युले तुम्हाला ह्या चॅप्टरसाठी लक्षात ठेवण्याची गरज नाही. म्हणजे ह्या चॅप्टरसाठी तुम्हाला सगळे क्वेश्चन समचे सगळे क्वेश्चन ह्या 2 फॉर्म्युलांचा यूज करून सॉल्व्ह करायचं आहे. हे फॉर्म्युले इथे हे जे आपण आता डिराईव्ह करतो हे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्हाला काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये या फॉर्म्युलाचा यूज होणार आहे. त्यामुळे हे तुम्ही एक्स्ट्रा नॉलेज म्हणून हे फॉर्म्युला लक्षात ठेवू शकता. ओके. सो थर्ड इज एन ऑड नॅचरल नंबर्स. थर्ड एन ऑड नॅचरल नंबर्स. ऑड नंबर आहे. ऑड नंबर आहे म्हणजे कशापासून सुरुवात होईल नंबरची 1 पासून 1 3 5 7 डॅश डॅश डॅश. लास्ट नंबर काय असणार आहे लास्ट नंबर असणार आहे 2n-1. ओके. इवन असेल तर 2n ऑड असेल तर 2n-1 कारण नंबर ऑड आहे. ओके. सो Sn अगेन सेम n/2 फर्स्ट टर्म इथे आपण लिहून घेऊ. फर्स्ट टर्म T1 दॅट इज इक्वल टू A दॅट इज इक्वल टू n. लास्ट टर्म Tn दॅट इज इक्वल टू 2n-1. आणि कॉमन डिफरन्स सुद्धा बघूया. कॉमन डिफरन्स किती असणार आहे 3-1 दॅट इज इक्वल टू 2. सो Sn इक्वल टू n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म म्हणजे T1 प्लस Tn n/2. T1 आहे 1 आणि Tn आहे 2n-1. सो n/2 मल्टिप्लाइड बाय 2n n इंटू n दॅट इज इक्वल टू n स्क्वेअर. तर ही झाली सम ऑफ फर्स्ट एन ऑड नॅचरल नंबर्स. सेकंड मेथडने आपण करून बघूया दुसऱ्या फॉर्म्युलाचा यूज करून. Sn इज इक्वल टू n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. ओके. n/2 2 प्लस 2n-2 n/2 इंटू 2n दॅट इज इक्वल टू n स्क्वेअर. राईट. म्हणजे थर्ड फॉर्म्युला आपल्याला मिळाला. जर n ऑड नॅचरल नंबर असतील तर त्याची सम असते n स्क्वेअर. हे 3 फॉर्म्युला तुम्ही एक्स्ट्रा नॉलेज म्हणून लक्षात ठेवू शकता. क्वेश्चन नंबर 4 सम ऑफ ऑल ऑड नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 150. 1 to 150 हा जो सिक्वेन्स आहे यामध्ये असणाऱ्या सगळ्या ऑड नॅचरल नंबरची सम आपल्याला फाइंड करायची आहे. ऑड नॅचरल नंबर आहे त्यामुळे नंबर्स कुठून स्टार्ट होणार नंबर स्टार्ट होणार 1 पासून. ओके. ऑड आहे त्यामुळे नेक्स्ट नंबर असणार आहे 3 नेक्स्ट नंबर असणार आहे 5 या पद्धतीने टिल 150. 150 इज इवन नंबर. 150च्या आधी काय तो 149. 149 इवन आहे का ऑड आहे 149 इज ऑड. त्यामुळे लास्ट नंबर आपल्याला घ्यावा लागणार आहे 149 सिक्वेन्स. ओके. तर आपल्याला सम ऑफ ऑल ऑड नॅचरल नंबर हे सगळे ऑड नॅचरल नंबर झाले. यामध्ये जर तुम्ही बघितलं इज दिस AP येस दिस इज AP बिकॉज इथे डिफरन्स जो आहे तो डिफरन्स प्रत्येक ठिकाणी 2चा आहे कारण ऑड नंबरची सिरीज आहे त्यामुळे दिस इज AP. तर इथे आपण असं लिहू शकतो सिक्वेन्स इज दिस इज अँड AP आहे. आपल्याला सम फाइंड करायचे त्यामुळे आपण स्ट्रेट अवे हे 2 फॉर्म्युले इथे यूज करू शकतो. Sn इज इक्वल टू n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d और Sn इक्वल टू n/2 इनसाइड ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. यामधला एक कोणताही एक फॉर्म्युला आपण इथे यूज करू शकतो. सो दिस इज अन AP. AP आहे. फर्स्ट टर्म काय आहे यामध्ये फर्स्ट टर्म आहे a दॅट इज इक्वल टू 1 आणि त्यानंतर लास्ट टर्म काय Tn दॅट इज इक्वल टू 149. कॉमन डिफरन्स किती आहे ऑड नंबरची सिरीज आहे 3-1 5-3 त्यामुळे कॉमन डिफरन्स नेहमी असणार आहे 2. इवन नंबर सिरीज ऑड नंबर सिरीज असेल त्यासाठी डीची व्हॅल्यू नेहमी 2 असणार आहे. ओके. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. आता आपण फॉर्म्युला यूज करूया. तर आपण असं कन्सिडर करूया कोणता एक फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. सपोज आपण सेकंड फॉर्म्युला यूज करू कारण तो थोडा सिम्प्लिफाईड फॉर्म्युला आपल्याला दिसतो. Sn इज इक्वल टू n/2 इनसाइड ब्रॅकेट T1 प्लस Tn फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. देअरफॉर Sn इज इक्वल टू आता इथे फर्स्ट टर्म काय आहे फर्स्ट टर्म वी नो 1 लास्ट टर्म काय आहे 149. बट व्हॉट अबाउट एनची व्हॅल्यू तर आपल्याला दिली नाही ना. नंबर्स जे आहे ते 1 to 149 आहे. 1 to 149 मधले हे सगळे ऑड नंबर्स दिलेले आहे. तर 1 to 149 मध्ये टोटल किती ऑड नंबर आहे
हा काउंट आपल्याला माहीत आहे का? नाही आहे का? तो काउंटसुद्धा आपल्याला दिलेला नाही, म्हणजे आपल्याला एनची व्हॅल्यू माहिती नाही. एन म्हणजे काय असतं की दिलेल्या सिक्वेन्समध्ये नंबर ऑफ टर्म्स किती आहे, दॅट इज एन. एनची व्हॅल्यू माहिती नाही, मग आपण एस एन कशी फाईंड करणार? मग अशा केसमध्ये विचार करायचा की आपल्याला एपीशी रिलेटेड कोणते कोणते फॉर्म्युला माहीत आहे. तर त्यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला आपण बघितलेला एस एन व्यतिरिक्त, तो फॉर्म्युला होता टी एनचा. टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. बट याचा यूज का होणार आहे, आपण कसा करू शकतो? टी एन म्हणजे काय असतं? एन्थ टर्म. टी एन म्हणजे काय? एन टर्म इज इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. आता या सिरीजसाठी या सिक्वेन्ससाठी आपण टी एन कन्सिडर करू शकतो 149. लास्ट टर्म जी आहे ती दॅट कॅन बी कन्सिडर ॲज टी एन. त्यामुळे इथे आपण जर टी एनची व्हॅल्यू 149 पुट केली, सो 149 इज इक्वल टू एची व्हॅल्यू आहे 1, एनची व्हॅल्यू तर आपल्याला फाईंड करायची आहे, डीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे डी इज 2. ओके, समजता? हे आपण का करतो, याचा यूज का करतो? कारण आपल्याला एनची व्हॅल्यू माहीत नाही, या सिक्वेन्समध्ये किती नंबर ऑफ टर्म्स आहे ते माहिती नाही, ते फाईंड करण्यासाठी आपण ह्या फॉर्म्युलाचा यूज करतोय. सो लास्ट टर्म 149 आहे, सो 149 पर्यंत या सिक्वेन्समध्ये किती टोटल टर्म्स असणार, म्हणजे एनची व्हॅल्यू आपण इथे फाईंड करतोय. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, 1 प्लस 2n मायनस 2, 2n मायनस 1 इज इक्वल टू 149. देअरफॉर 2n इज इक्वल टू 150, 149 प्लस 1 अँड n इज इक्वल टू 75. एनची व्हॅल्यू किती आली? 75. म्हणजे नंबर ऑफ टर्म्स किती झाल्या? 75. आता याचा यूज आपल्याला फक्त इथे करायचा आहे. सो एस एन इज इक्वल टू 75/2 मल्टिप्लाइड बाय 149 प्लस 1 दॅट इज 150. सो हे किती असणार आहे? दिस इज 75. 75 इंटू 75 यांचा प्रॉडक्ट आपल्याला फाईंड करायचा आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला 75चा स्क्वेअर फाईंड करायचा आहे. असा स्क्वेअर फाईंड करण्याची शॉर्ट ट्रिक काय की ज्यावेळेस आपल्याकडे असे नंबर्स असतात 5नी एंड होणार आहे, त्यावेळेस काय करायचं? नेहमी 5चा स्क्वेअर 25 लिहायचा, 5चा स्क्वेअर 25 लिहायचा. त्यानंतर इथे कोणता नंबर आहे? 7. 7च्या पुढचा नंबर कोणता असतो? 8. तर 7 इंटू 8, 7 इंटू 8 किती असतो? 56. तर हा 56 फक्त इथे लिहायचा. सो याची सम असणार आहे 5625. ओके, ही ट्रिक माहीत नसेल तुम्ही सिम्पली प्रॉडक्टसुद्धा फाईंड करू शकता, म्हणजे 75 इंटू 75 मल्टिप्लिकेशन कॅरी आउट करा, त्यामुळे तुम्हाला ही व्हॅल्यू मिळणार आहे. स्क्वेअर ही ट्रिक समजली स्क्वेअरची. फॉर एक्झाम्पल अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. 45चा स्क्वेअर जर तुम्हाला विचारला की 45चा स्क्वेअर काय आहे, 45चा स्क्वेअर काय आहे, त्यासाठी प्रॉडक्ट फाईंड करायचा नाही. 45चा स्क्वेअर विचारला 5 आहे, 5चा स्क्वेअर 25. इथे नंबर किती आहे? 4. 4चा पुढचा नंबर काय असतो? 5. 4 इंटू 5 किती? 20. तर इथे फक्त 20 लिहायचं आहे. त्याच पद्धतीने जर तुम्हाला विचारला 85चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25, 8 आहे, 8च्या पुढचा नंबर 9, 8 इंटू 9 72. सो 7225 असणार आहे 85चा स्क्वेअर. सो या केससाठी एस एनची व्हॅल्यू किती असणार आहे? 5625. म्हणजे सम ऑफ ऑल ऑड नॅचरल नंबर फ्रॉम 1 to 150 इज 5625. ओके, हा फॉर्म्युला यूज करा. ऑर एल्स सेकंड फॉर्म्युलासुद्धा आपण यूज करू शकतो. एस एन इज इक्वल टू, एनची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याकडे आहे n/2 इनसाइड ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. 75/2 2 प्लस 74 इंटू 2. हा 2 या दोन्ही 2ला डिवाइड करू शकतो, त्यामुळे आपण असं लिहू शकतो 75 इनसाइड ब्रॅकेट 1 प्लस 74. 2 इथे 2 याला डिवाइड करणार, याला डिवाइड करणार, त्यामुळे हे दोन्ही 2 कॅन्सल होणार, इथे येणार 1 आणि इथे राहणार फक्त 74. म्हणजे 75 इंटू 75 75 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 5625.